नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सर्जेराव येडेकर माझ्या झुलॉजी सर्जेराव यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा जो काही पहिला चॅप्टर आहे, चॅप्टरचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट। या चॅप्टरमधला क्रॉस पॉलिनेशन हा पोर्शन बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका, कारण की भविष्यामध्ये मी जे काही व्हिडिओ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अपलोड करेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो, क्रॉस पॉलिनेशन। तर त्या अगोदर आपल्याला पॉलिनेशन म्हणजे काय ही कन्सेप्ट अगोदर क्लिअर असणं खूप गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पॉलिनेशन ही एक कन्सेप्ट जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे प्लांटमधलं याच्याशी निगडीत आहे। आणि पॉलिनेशन म्हणजे काय की जे काही पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतात अँथरपासून स्टिग्मापर्यंत, त्या प्रोसेसला आपण म्हणत असतो पॉलिनेशन। तर बघूया क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय। तर बघा, क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय की क्रॉस पॉलिनेशनलाच आपण ॲलोगॅमीसुद्धा म्हणतो। तर विद्यार्थी मित्रांनो, क्रॉस पॉलिनेशनलाच आपण ॲलोगॅमीसुद्धा म्हणतो। तर बघा, ॲलो म्हणजे डिफरन्स आणि गॅमस म्हणजे काय, मॅरेज। म्हणजे क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय की दोन वेगवेगळ्या जे काही समजा एकाच जातीचे प्लांट आहेत आणि त्याचे जे काही दोन वेगवेगळे फ्लावर आहेत, त्यांच्यामध्ये एका फ्लावरमध्ये जर जे काही पोलन ग्रेन आहेत त्या अँथरपासून दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मापर्यंत जर ट्रान्सफर होत असतील तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, क्रॉस पॉलिनेशन। ओके, तर डेफिनेशन बघूया क्रॉस पॉलिनेशनची। तर विद्यार्थी मित्रांनो, क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, इट इज अ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर ऑफ फ्लावर टू दी स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर प्रोड्यूस ऑन डिफरंट प्लांट हॅव्हिंग डिसिमिलर जेनेटिक मेकअप। तर क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय की जे पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात एका फ्लावरच्या एका फ्लावरच्या अँथरपासून दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मापर्यंत, पण तो जो काही प्लांट असेल तो एकाच स्पीसीजचा असला पाहिजे। जर वेगवेगळ्या दोन स्पीसीजमध्ये कधीही ट्रान्सफर होणार नाही आणि त्यांच्यामध्ये ते फर्टिलायझेशनसुद्धा होणार नाही। ओके, सो क्रॉस पॉलिनेशन दीज आर दी टू टाईप्स। क्रॉस पॉलिनेशन हे दोन प्रकारचं असतं। त्यातला पहिला प्रकार आहे झिनोगॅमी आणि दुसरा प्रकार आहे हायब्रिडायझेशन। तर त्या अगोदर झिनोगॅमी कशाला म्हणायचं आपण बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, झिनोगॅमी म्हणजे काय, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर ऑफ फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर प्रोड्यूस ऑन डिफरंट प्लांट बिलॉंगिंग टू द सेम स्पीसीज नोन ॲज झिनोगॅमी। तर बघूया झिनोगॅमी कशाला म्हणायचं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या डेफिनेशनमध्ये लक्षात घ्या की डेफिनेशन काय दिलेली आहे। डेफिनेशनमध्ये दिलेलं आहे की ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर ऑफ फ्लावर म्हणजे एका फ्लावरच्या अँथरपासून दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मापर्यंत काय होणं, पोलन ग्रेन ट्रान्सफर होणं, प्रोड्यूस ऑन डिफरंट प्लांट म्हणजे ते जे काही फ्लावर आहे फ्रॉम डिफरंट प्लांट बिलॉंगिंग टू सेम स्पीसीज, म्हणजे जे काही पोलन ग्रेन ट्रान्सफर होणार ते एका स्पीसीजच्या दोन वेगवेगळ्या फ्लावरमध्ये पोलन ग्रेनचं ट्रान्सफर होत असतं, त्यालाच आपण काय म्हणत असतो, झिनोगॅमी। झिनो म्हणजे काय, सेम स्पीसीज, जे पोलन ग्रेन काय होणं की एका स्पीसीजच्या जे दोन वेगवेगळे फ्लावर आहेत, एका स्पीसीजचे दोन वेगवेगळे फ्लावर आहेत त्यांच्यामध्ये काय होणं, ट्रान्सफर होणं पोलन ग्रेन। फॉर एक्झाम्पल पपया, मेज याच्यामध्ये काय की झिनोगॅमी बघायला मिळते। तर बघूया दुसरा प्रकार आहे हायब्रिडायझेशन। तर हायब्रिडायझेशन्स कशाला म्हणायचं, तर बघा हायब्रिडायझेशन इट इज अ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर ऑफ अ फ्लावर टू दी स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर प्रोड्यूस ऑन डिफरंट प्लांट बिलॉंगिंग टू सेम स्पीसीज बिलॉंगिंग टू डिफरंट व्हरायटी सबस्पीसीज ऑर दी स्पीसीज इज कॉल्ड ॲज हायब्रिडायझेशन। तर हायब्रिडायझेशन ही थोडी वेगळी कन्सेप्ट आहे। तर यामध्ये काय आहे की जे काही पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात एका अँथरपासून एका फ्लावरच्या अँथरपासून दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मापर्यंत, बट दे प्रोड्यूस ऑन डिफरंट प्लांट, दुसऱ्या प्लांटवर डिफरंट प्लांट बिलॉंगिंग टू डिफरंट व्हरायटी सबस्पीसीज अँड स्पीसीज। या इथे डायग्राममध्ये दिलेलं आहे की बघा हे दोन जे काही समजा कपासचे दोन फ्लावर आहेत, तर बघा एका फ्लावरचा कलर वेगळा आहे, दुसऱ्या फ्लावरचा कलर वेगळा आहे, यांच्यामध्ये सुद्धा पॉलिनेशन होऊ शकतं। या प्रोसेसला आपण काय म्हणतो, तर हायब्रिडायझेशन। फॉर एक्झाम्पल पॉलिनेशन्स बिटवीन टू स्पीसीज ऑर दी व्हरायटीज ऑफ कॉटन। तर बघा एक डायग्राममध्ये तुम्हाला दिलेलं आहे। तर बघा क्रॉस पॉलिनेशनचे जे काही ॲडव्हान्टेज काय काय आहेत
ॲडव्हान्टेज म्हणजे काय की त्यांच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनमुळं फायदा काय आणि क्रॉस पॉलिनेशनमुळं तोटा काय. सो त्या अगोदर आपण क्रॉस पॉलिनेशनचे ॲडव्हान्टेज बघणार आहोत. तर बघा, पहिला ॲडव्हान्टेज आहे इन्व्हॉल्व जेनेटिक रिकॉम्बिनेशन ब्रिंग्स व्हॅरिएशन. तर काय होतं की क्रॉस पॉलिनेशन झाल्यामुळं की दोन वेगवेगळ्या जे काही समजा प्लांट असतील एका स्पीसीजचे, त्यांच्यामुळे क्रॉस पॉलिनेशन झाल्यामुळे जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं आणि व्हॅरिएशन्स बघायला मिळतं. आणि तुम्हाला माहिती आहे की व्हॅरिएशन हे क्रॉस पॉलिनेशन झाल्यामुळे जास्तीत जास्त व्हॅरिएशन्स बघायला मिळतात. सेकंड पॉईंट आहे द डिझायरेबल कॅरेक्टर कॅन बी इलिमिनेटेड अँड डिझायरेबल कॅरेक्टर कॅन बी इंट्रोड्यूस इन द ऑफस्प्रिंग. तर काय होतं की जे काही समजा एखादा कॅरेक्टर याच्यामधून कधी कधी लॉससुद्धा होऊ शकतं, एलिमिनेटसुद्धा होऊ शकतं आणि एखादं नवीन कॅरेक्टरसुद्धा या क्रॉस पॉलिनेशनमध्ये बघायला मिळतं. तर नेक्स्ट पॉईंट आहे इम्प्रूव्ड व्हरायटी लाईक हायब्रिड कॅन बी प्रोड्यूस बाय हायब्रिडायझेशन मेथड. तर ज्या काही समजा आपण हायब्रिडायझेशन कन्सेप्ट बघितली, त्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे कॉटनचे जे काही फ्लावर तुम्ही बघितले आहेत, तर त्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत. तर क्रॉस पॉलिनेशनद्वारे आपण दोन आणि त्यातल्या हायब्रिडायझेशन मेथडद्वारे आपण दोन म्हणजे दोन वेगवेगळ्या व्हरायटीजसुद्धा एखाद्या प्लांटच्या आपण तयार करू शकतो. तर पुढचा जो काही पॉईंट आहे द ऑफस्प्रिंग फॉर्म अ स्ट्रॉंग डिसीज रेजिस्टंट अँड बेटर ॲडॅप्ट टू दी क्लायमेट व्हॅरिएशन. तर काय की यामधून क्रॉस पॉलिनेशनद्वारे जी काही समजा जो काही ऑफस्प्रिंग या क्रॉस पॉलिनेशनद्वारे तयार होईल किंवा मग न्यू जो काही ऑर्गॅनिझम तयार होईल किंवा मग न्यू प्लांट तयार होईल, तर त्यामध्ये काय होईल की द ऑफस्प्रिंग फॉर्म आर स्ट्रॉंग, तो बेसिकली स्ट्रॉंग असेल, डिसीज रेजिस्टन्स असेल, म्हणजे त्याच्यामध्ये डिसीज होण्याचा जो काही चान्स आहे तो कमी असेल, म्हणजे तो डिसीज रेजिस्टन्स असेल आणि बेटर अडॅप्टेड टू दी क्लायमेट व्हॅरिएशन, म्हणजे कोणतंही एखादा क्लायमेट असेल तर त्या क्लायमेटला तो सूट करणार असेल, म्हणजे तो त्या पर्टिक्युलर इन्व्हायरमेंटला फेवर करणार असेल. नेक्स्ट पॉईंट आहे द ऑफस्प्रिंग शो बेटर व्हायगर, हायब्रिड व्हायगर अँड व्हायटॅलिटी. नेक्स्ट पॉईंट आहे इट फेवर द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. तर क्रॉस पॉलिनेशन नेचरमध्ये प्लांटने फेवर केलेलं आहे, म्हणजे इव्होल्युशन प्रोसेसमध्ये की क्रॉस पॉलिनेशनला नेचरने फेवर केलं आहे. तर याचे डिसॲडव्हान्टेज म्हणजे याचे तोटे काय आहे ते बघणार आहोत आपण. अगोदर आपण फायदे बघितले, आता बघणार आहोत तोटे काय. तर बघूया क्रॉस पॉलिनेशनचे डिसॲडव्हान्टेज कोणते आहेत. तर पहिलं आहे इट्स डिपेंड ऑन एक्सटर्नल कॅरियर देअर फॉर फेलर चान्सेस आर मोर. म्हणजे याच्यामध्ये होतं काय की जे क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी काही एक्सटर्नल कॅरियरची मदत लागते, काही इंटरमिडिएट ची मदत लागते, जसं बायोटिक कंपोनंट्स आहेत, अबायोटिक कंपोनंट्स आहेत, म्हणजे यांच्याद्वारे हे क्रॉस पॉलिनेशन होत असतं. त्यामुळे फेलर चान्स जास्त असतो. कधी कधी पोलन ग्रेन त्या स्टिग्मापर्यंत पोहोचत नाही, अगोदरच तो हे डिपॉझिट केला जातो. त्यामुळे याच्यामध्ये फेलर चान्सेस हा जास्त आहे. ओके. दुसरा जो काही पॉईंट आहे इट इज नॉट अन इकॉनॉमिकल मेथड्स बिकॉज लॉट ऑफ प्लांट एनर्जीज वेस्टेड फॉर अट्रॅक्शन ऑफ कॅरियर्स. तर ही प्लांटला परवडणारी गोष्ट नाही, कारण की काय की जे काही समजा पॉलिनेटिंग एजंट आहेत, या पॉलिनेटिंग एजंटला अट्रॅक्ट करण्यामध्ये प्लांट खूप सारी एनर्जीज वेस्ट करतात. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे देर इज अ वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन. तर बघा याच्यामध्ये पोलन ग्रेनचं वेस्टेजसुद्धा होऊ शकतं. तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस जे काही एक्सटर्नल जे काही फॅक्टर आहेत, बायोटिक फॅक्टर असतील, अबायोटिक फॅक्टर असतील, तर ज्यावेळेस ते पोलन ग्रेन ट्रान्सफर करतात त्यावेळेस कधीकधी वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन म्हणजे पोलन ग्रेनचा वेस्टसुद्धा होऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे ड्यू टू जेनेटिक रिकॉम्बिनेशन सम डिझायरेबल कॅरेक्टर कॅन बी इलिमिनेटेड अँड डिझायरेबल वन मे बी इंट्रोड्यूस इन द ऑफस्प्रिंग. म्हणजे कधी काय होतं की याच्यामध्ये कधी एखादं जे कॅरेक्टर आहे ते जर समजा महत्त्वाचं असेल, ते या प्रोसेसद्वारे कधी इलिमिनेटसुद्धा होऊ शकतं आणि एखादं नवीन कॅरेक्टरसुद्धा याच्यामध्ये तयार होऊ शकतं. नेक्स्ट जो काही पॉईंट आहे जेनेटिक प्युरिटी इज नॉट मेंटेन इन द ऑफस्प्रिंग. जी काही जेनेटिक प्युरिटी आहे म्हणजे 100% जे काही जेनेटिक त्यांचं जे काही जे काही त्यांचे रिकॉम्बिनेशन आहे ते याच्यामध्ये 100% जेनेटिक प्युरिटी नॉट मेंटेन इन द ऑफस्प्रिंग. म्हणजे जे काही जेनेटिक प्युरिटी आहे म्हणजे समजा पॅरेंटसारखा तो ऑफस्प्रिंग 100% सिमिलर नसतो, याच्यामध्ये ती प्युरिटी मेंटेन नाही केलं जात. तर बघा एजन्सीज ऑफ पॉलिनेशन.
तर एजन्सीज ऑफ पॉलिनेशन म्हणजे काय की पॉलिनेशन घडून आणणारे कोणकोणते घटक आहेत त्याला आपण काय म्हणतो एजन्सीज ऑफ पॉलिनेशन. सो बघा, इन पॉलिनेशन प्रोसेस द नॉन मोटाईल पोलन ग्रेन आर रिक्वायर्ड टू बी ट्रान्सफर फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ फ्लावर. म्हणजे काय होतं की खूप सारे जे काही बायोटिक आणि अबायोटिक एजंट हे पॉलिनेशन घडून आणतात, क्रॉस पॉलिनेशन, त्याला आपण काय म्हणतो एजन्सीज ऑफ पॉलिनेशन. तर बघूया, फॉर दिस पर्पज प्लांट हॅव टू डिपेंड अपॉन एक्सटर्नल एंटिटीज लाईक कॅरियर एजन्सीज अँड पॉलिनेटिंग एजंट. तर काय होतं की क्रॉस पॉलिनेशनमध्ये प्लांटला एक्सटर्नल जे काही कॅरियर असतील, एजन्सीज असतील किंवा पॉलिनेटिंग एजंट आहेत यांच्यावर डिपेंड राहावं लागतं पॉलिनेशन होण्यासाठी. तर बघूया, व्हेरियस एजन्सीज ऑफ पॉलिनेशन आर ब्रॉडली क्लासिफाईड इन टू, देर आर दी टू ग्रुप्स. तर जे काही समजा एजन्सीज आहेत, कॅरियर आहेत किंवा मग पॉलिनेटिंग एजंट आहेत, दे मे बी फर्दर क्लासिफाईड इन टू 2 टाईप्स डिपेंडिंग अपॉन ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. फर्स्ट वन दॅट इज अबायोटिक एजंट्स. तर अबायोटिक एजंट्स कशाला म्हणायचं? सो हेअर लिसन, अबायोटिक एजंट्स देर आर दी नॉन लिव्हिंग ऑर दी फिजिकल फॅक्टर्स. सो अबायोटिक पहिला आहे अबायोटिक एजंट. तर अबायोटिक एजंट म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे की आपण बायोटिक आणि अबायोटिक कशाला म्हणायचं याचा आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकलेलं आहे. तर अबायोटिक एजंट म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये ग्रोथ नाही रिप्रोडक्शन होत नाही. देर आर दी 5 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स विच आर प्रेझेंट इन अ बायोटिक थिंग्स किंवा मग लिव्हिंग थिंग्समध्ये. तर अबायोटिक थिंग म्हणजे काय की तीज आर नॉन लिव्हिंग, म्हणजे त्या लिव्हिंग नसतात, ऑर फिजिकल फॅक्टर लाईक विंड, वॉटर. ओके, त्यानंतर दुसरा प्रकार आहे बायोटिक एजंट. तर बायोटिक एजंट म्हणजे काय की देज आर दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते जर पोलन ग्रेनचं ट्रान्सफर करत असतील त्याला आपण काय म्हणणार बायोटिक एजंट्स. like insect, birds and bat. These are the biotic agents. Okay, thank you.